मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसंच आपली मुंबई आपल्याला महाराष्ट्र तेवढाच महत्त्वाचं या देशात. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगवेगळ्या देशांमध्ये ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती UPSCची असते. IAS IPS अधिकारी जे त्याच्यातून येतात, कुठच्याही IAS IPSC बघा तुम्ही, मातृभाषा येते, इंग्लिश येते, हिंदी येते, आणि स्थानिक ज्या राज्यातली पॅटर्न मिळतात त्यांना ती पण ते शुद्धपणे